नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, खतांच्या किमती या इराण आणि इस्रायलमधील वाढता तणाव केवळ यापुरत्याच मर्यादित नाहीत, तर जागतिक पातळीवरती त्यांचे परिणाम होत असतात किंवा संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलांच्या किमतींमध्ये चढउतार होत असतात, ज्यामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था ही डळमळीत होते। याचा भारतासारख्या विकसनशील देशांवरती मोठा परिणाम होऊ शकतो। शेतकरी आणि कृषी क्षेत्राला याचा थेट फटका बसू शकतो, ज्यामुळे इंधन, डिझेल आणि वाहतूक खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। याचा परिणाम कृषी उत्पादन आणि बदलत्या बाजार मूल्यांवरती होतो आणि म्हणूनच बदलत्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय कृषी क्षेत्राला तयार करण्याची गरज आहे। आजकाल भारतीय शेती ही आंतरराष्ट्रीय व्यापाराशी घट्टपणे जोडली गेली आहे। शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या खतं, बियाणं, इंधन सामग्री आणि कीटकनाशक यांच्यासारख्या अनेक गोष्टी देशाबाहेरनं आयात कराव्या लागतात। शेती ही मोठ्या प्रमाणामध्ये संसाधनांवरती अवलंबून आहे, त्यामुळे पुरवठा साखळीमध्ये काही व्यत्यय आला तर त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसेल। त्यांचं उत्पादन थांबू शकतं आणि त्याचे प्रतिकूल परिणाम हे होऊ शकतात। शेतकऱ्यांचं जीवन हे जागतिक बाजारपेठेच्या परिस्थितीवरती अवलंबून असतं आणि त्यामुळे भारतीय शेती अधिक स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत। नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश हे भारतीय शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत। भारत प्रामुख्यानं मध्य पूर्वेतील इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार आणि ओमान येथून खतांची आयात करतो। दरवर्षी लाखो मेट्रिक टन खतं भारतामध्ये येतात। जर 1-2 किंवा या देशांमध्ये युद्धाशी संबंधित परिस्थिती निर्माण झालीच तर उत्पादन आणि वाहतुकीवरती त्याचा परिणाम होतो आणि अशा परिस्थितीमध्ये भारतामध्ये तुटवडा निर्माण होतो। उपलब्ध असलेल्या प्रत्यक्ष खतांच्या किमतींमध्ये मग लक्षणीय वाढ आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे भारताला या संदर्भामध्ये स्वयंपूर्ण होण्याची गरज आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं खतांच्या किमतींमध्ये जोपर्यंत इराण इस्रायलचं युद्ध हे पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत वाढ ही होणारच आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।